ब्रिटिश सरकारने भारताच्या स्वास्थ्य सेवेची अगदीच विटंबना करून ठेवली होती। भारतीय जनता मरत होती। रुग्ण कितीही आजारी असला तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत योग्य ती औषधं, योग्य ते उपचार ब्रिटिश सरकार पोहोचू देत नव्हती। त्याच काळात जेव्हा कॉलरा या महामारीची साथ जरा जास्तच पसरली होती, तेव्हा तब्बल 2.5 लाख लोकांचा मृत्यू झाला होता। नेताजींनी मृत लोकांच्या शरीराला घेऊन जाऊन त्यांचे अंतिम संस्कार सुद्धा केलं आणि ही सगळी परिस्थिती बघता त्यांनी शपथ घेतली की भारत देशाला एक स्वतंत्र देश बनवूनच राहणार। नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये कटक, जे ओडिसामध्ये आहे, इथे झाला होता। त्यांच्या वडिलांचं नाव जानकीनाथ तर आईचं नाव प्रभावती असं होतं। नेताजींनी त्यांचं शिक्षण युरोपियन स्कूल, जे कटकमध्येच होतं, इथे पूर्ण केलं। नेताजी लहानपणापासूनच प्रखर होते, हुशार होते। 1913 मध्ये नेताजी जेव्हा 10वीत होते तेव्हा ते दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते आणि म्हणूनच त्यांना प्रेसिडेन्सी महाविद्यालयात प्रवेश सुद्धा मिळाला होता। 1916 मध्ये राष्ट्रवादाशी संबंधित काही हालचाली केल्यामुळे त्यांना त्या महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं होतं। त्या काळात महाविद्यालयातले प्राध्यापक हे ब्रिटिशर्स असायचे, पण हे ब्रिटिश प्राध्यापक भारतीय विद्यार्थ्यांचा खूप छळ करत होते, विनाकारण त्यांना मारहाणी करत होते। या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांनी जाऊन नेताजींना सांगितलं, तेव्हा आवाज उचलायचा ह्यासाठीच नेताजींनी सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन प्राचार्यांकडे ही तक्रार केली, सगळी हकीकत सांगितली। पण तेव्हाचे प्राचार्य सुद्धा ब्रिटिशर्सच होते, म्हणून त्या प्राचार्यांनी सुद्धा कोणतीही दखल न घेता, कोणतीही कार्यवाही न करता त्या प्राध्यापकांच्या गैरवर्तनाचं समर्थनच केलं आणि त्याचमुळे नेताजींनी संप केला आणि मोर्चे घडवून आणले। जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल, संपाबद्दल आणि हकीकतीबद्दल वृत्तपत्रात छापून आलं, त्याचमुळे प्राध्यापकाला आणि प्राचार्यांना सगळ्यांची माफी सुद्धा मागावी लागली। पण सुधारण्याचं नाटक करून सुद्धा प्राध्यापकांनी पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांचा छळ करायला, त्यांना मारहाणी करायला सुरुवात केली होती। पण ह्या वेळेस अन्याय सहन नाही करायचा म्हणून भारतीय विद्यार्थ्यांनी सुद्धा उलट उत्तर देण्यास सुरू केलं होतं। ह्याच राष्ट्रवादी चळवळींमुळे आणि हालचालींमुळे नेताजींना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आलं होतं। ह्या घटनेनंतर नेताजींचे वडील, जे स्वतः बॅरिस्टर होते, त्यांनी नेताजींना सुचवलं की त्यांनी ICS म्हणजेच इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे शिक्षण घेण्यासाठी लंडनला जावं। नेताजी फक्त विचारातच नाही तर अभ्यासात सुद्धा हुशार होते, त्याचमुळे त्यांनी 4 वर्षांचा अभ्यासक्रम फक्त आणि फक्त 7 महिन्यातच पूर्ण केला आणि 4था क्रमांक मिळवून ते उत्तीर्ण सुद्धा झाले। तरी सुद्धा नेताजींच्या मनात पक्क होतं की जर त्यांना काही करायचंय तर ते भारतासाठीच आणि राष्ट्रासाठीच करायचंय। त्यांचं मत ठाम होतं की त्यांना ही नोकरी करायची नाही आणि पुन्हा भारतात येऊन स्वातंत्र्यासाठी लढा द्यायचा आहे। म्हणूनच 1921 मध्ये नेताजी आपली ICS ची नोकरी सोडून भारतात पुन्हा आले। पण जेव्हा भारतीयांना हे कळालं की नेताजी त्यांची नोकरी सोडून भारतात पुन्हा येत आहे, त्यामुळे ते त्यांना बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी मोठ्या संख्येने गोळा झाले होते। स्वामी विवेकानंदांच्या शिकवणुकीचा, त्यांच्या विचारांचा नेताजींवर मोठ्या प्रमाणात प्रभाव होता। नेताजी स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरु मानत होते, तर चित्तरंजन दास यांना ते राजकीय गुरु मानत होते। चित्तरंजन दास यांनी फॉरवर्ड नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं, पण जेव्हा चित्तरंजन दास नेताजींना भेटले तेव्हा त्यांच्या विचारांनी ते खूप प्रभावित झाले, त्यामुळे त्यांनी फॉरवर्ड या वृत्तपत्राचं संपादक नेताजींना बनवलं। पण नेताजी या वृत्तपत्रात ब्रिटिश सरकारच्या विरोधात टीका लिहित होते, म्हणून नेताजींना 6 वर्षांसाठी अटक सुद्धा झाली, त्यांना कारागृहात टाकण्यात आलं। 1928 मध्ये नेताजी गांधीजी आणि नेहरूजींना जाऊन भेटले, तेव्हा नेताजी गांधीजींना आपले आदर्श मानत होते। ब्रिटिशांनी गांधीजींना सांगितलं की आम्ही तुम्हाला डोमिनियन स्टेटस देऊ। गांधीजी तयार झाले आणि त्यांनी ही प्रस्तावना कलकत्ता अधिवेशनात मांडली। पण नेताजींना हे मान्य नव्हतं, कारण त्यांना माहिती होतं की डोमिनियन स्टेटसचा भारतासाठी आणि स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रासाठी काही एक उपयोग होणार नाही, कारण त्यांना हे सुद्धा माहिती होतं की डोमिनियन स्टेटसचा अर्थ म्हणजे फक्त निवडणुका आणि सरकार उभारण्याची मुभा भारतीयांना दिली जाईल। पण त्यांना नेहमीच हवं होतं ते संपूर्ण स्वातंत्र्य, कंप्लीट इंडिपेंडन्स। त्यामुळे नेताजींनी गांधीजींना आणि नेहरूजींना हे समजवलं की डोमिनियन स्टेटसचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही, कारण भारतासाठी आपल्याला कोणतेही लष्करी निर्णय घेता येणार नाहीत किंवा दुसऱ्या देशांशी व्यवहार सुद्धा करता येणार नाही आणि महत्त्वाचे आणि मुख्य निर्णय नेहमीच ब्रिटिशर्सच घेतील।
नेताजींचं हे म्हणणं गांधीजींना आणि नेहरूजींना पटलं आणि त्यांनी ब्रिटिशांना जाऊन डोमिनियन स्टेटससाठी नकार दिला आणि नंतर लाहोरमध्ये जाऊन नेताजींनी संपूर्ण स्वातंत्र्यासाठी तिरंगा फडकवला. 1939 मध्ये झालेल्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये सुभाषचंद्र बोस यांना 1580 मतं मिळाली, पण आपापसातील मतभेदांमुळे नेताजींना त्यागपत्र द्यावं लागलं. त्यांना पक्ष सोडून जाण्यास भाग पाडलं गेलं. 22 जून 1939 मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुद्धा केली. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस नेताजींना कलकत्तामध्ये ब्रिटिशांनी नजरकैदेत ठेवलं होतं. 12 वेळेस त्यांना कारागृहात टाकण्यात आलं. हेच नाही तर जेव्हा ते घरी परतायचे तिथे सुद्धा ब्रिटिशांनी त्यांना एकटं सोडलं नाही, तेव्हा तिथे पण ते त्यांच्यावरती नजर ठेवत होते की नेताजींनी कुठलंही पाऊल उचलू नये, कुठलीही चळवळ करू नये. आता सुभाषचंद्र बोस यांना नेताजी अशी पदवी का देण्यात आली? 1943 मध्ये नेताजी जेव्हा जपानमध्ये गेले तेव्हा त्यांना आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. ही सेना तेव्हा कॅप्टन मोहन सिंग यांच्याद्वारा चालवली जात होती आणि रासबिहारी बोस यांनी नेताजींची निवड केली होती. नेताजींनी ह्या सेनेत महिला रेजिमेंटची सुद्धा स्थापना केली होती आणि ह्याचं नाव ठेवलं राणी झाशी रेजिमेंट. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून असंख्य जनता यांना आदराने आणि प्रेमाने नेताजी म्हणायला लागली. नेताजींचं निधन कसं झालं असं विचारलं तर आपल्याला असं दिसतं की इतिहासात सांगितलं जातं की नेताजींचं निधन एका प्लेन क्रॅशमध्ये झालं होतं. पण ही गोष्ट अजूनही काही लोकांना मान्य नाहीये असंच दिसून येतं. पण खरं काय आणि पुरावे काय सांगतात? नेताजींचं निधन जर 1945 मध्ये प्लेन क्रॅशमध्येच झालं होतं तर 1967 पर्यंत म्हणजेच 20 वर्षांसाठी ब्रिटिश गव्हर्नमेंट नेताजींच्या घरावरती नजर का ठेवून होती? एवढंच नाही तर नेताजींच्या अवशेषांचं DNA चाचणी सुद्धा केली गेली नाही. 1945 मध्ये जेव्हा सांगण्यात आलं की नेताजींचं निधन प्लेन क्रॅशमध्ये झालं तेव्हा त्यांच्या मृत शरीराला ज्या रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं तिथे जाऊन अनेक लोकांनी रिपोर्ट करण्याचा प्रयत्न केला, पण गव्हर्नमेंटनी त्यांची कोणतीही मदत न करता त्यांना फक्त बघायची किंवा रिपोर्ट करायची किंवा कोणतीही माहिती घेण्यास सक्त नकार दिला होता. एवढंच नाही तर एवढ्या महान नेत्याचं मृत्यू प्रमाणपत्र सुद्धा बनवण्यात आलं नाही. अनेक लोकांनी, पत्रकारांनी ह्याच्याबद्दल हस्तलिखित सुद्धा लिहायचा प्रयत्न केला, पण ते कधीही प्रकाशित होऊ दिलं गेलं नाही किंवा ते कधीही प्रकाशितच झालं नाही. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की कितीतरी वर्ष नेताजी रशियामध्येच होते आणि अनेक सरकारी पक्षांना हे माहिती होतं की नेताजी जिवंत आहेत आणि रशियामध्येच आहे, यांची त्यांना पुरेपूर माहिती होती. विजयालक्ष्मी पंडित म्हणजेच नेहरूजींच्या बहीण या सोव्हिएत युनियनच्या अँबॅसिडर होत्या. विजयालक्ष्मी जेव्हा रशियाला जाऊन पुन्हा आल्या तेव्हा त्यांनी एका भाषणात सांगितलं की रशियामध्ये मी एका अशा व्यक्तीला भेटले ज्याची बातमी ऐकून तुम्हाला 15 ऑगस्ट 1947 ला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या बातमीपेक्षाही जास्त आनंद होईल. तर मग हे खरं होतं का की नेताजी रशियामध्ये होते आणि जिवंत होते आणि त्यांचं निधन 1945 मध्ये प्लेन क्रॅशमध्ये झालंच नव्हतं? एवढं सगळं जाणून घेऊन जनता गप्प बसली का? तर नक्कीच नाही. 1955 मध्ये शाहनवाज कमिशनने हे शोधण्याचा प्रयत्न केला की नेताजींच्या गायब व्हायचं किंवा निधनाचं काय कारण होतं. हेच नाही तर 1970 मध्ये खोसला कमिशनने सुद्धा हे पुन्हा एकदा तपासून बघायचा प्रयत्न केला की नेताजींच्या निधनाचं काय कारण होतं. पण दोन्ही वेळेस असंच सांगण्यात आलं की तैवानमध्ये झालेल्या प्लेन क्रॅशमध्येच नेताजींचं निधन झालं होतं. मग आता काही लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला आणि काही लोकांनी अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवला नव्हता. हे दोन्ही कमिशन्स, हे दोन्ही तपास भारतातच झाले होते, पण तैवानमध्ये मुखर्जी कमिशनमध्ये जे तपास केले गेले त्याच्यामध्ये तर काही वेगळंच आढळून आलं. तेव्हा असं सांगण्यात आलं की 1945 मध्ये कोणत्याच प्लेन क्रॅशचे तैवानमध्ये अहवाल नाहीये. तर मग असं म्हणता येईल का की नेताजींचं निधन 1945 मध्ये तैवानमध्ये प्लेन क्रॅशमध्ये झालं होतं? पण मग टोक्योमधल्या रेन्कोजी टेम्पलमध्ये ठेवलेल्या नेताजींच्या ॲशेस नेताजींच्याच आहेत का? अजूनही काही लोकांना वाटतं की नेताजींच्या अवशेषांचं अजूनही DNA चाचणी केली गेली पाहिजे. नेताजी जेव्हा जिवंत होते तेव्हा ते कार्यरत होतेच, ते लढा देतच होते स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रासाठी. त्यांचे विचार इतके प्रखर होते की त्याच काळात ते पंतप्रधान सुद्धा होऊ शकले असते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ही जीवनगाथा ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अजूनही काही चरित्र ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला TGS द ग्रेट स्टेट्स आणि नक्कीच शेअर करा हा व्हिडिओ
प्रत्येकापर्यंत. धन्यवाद.